नमस्कार. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण शिकणे का गरजेचं आहे? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शिक्षण म्हणजे माणसाची सर्वांगीण प्रगती होय. आपली सर्वांगीण प्रगती होय. आपला सर्वांगीण विकास होय. शिक्षण म्हणजे जीवन सुखी, आनंदी, रंगमय, समृद्ध बनवणे होय. शिक्षण म्हणजे अंधकाराकडून अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी शिडी होय. शिक्षण म्हणजे अंधकार दूर करणे होय. अज्ञान दूर करणे होय. शिक्षण म्हणजे आपल्या जीवनाची सुधारणा करणे होय. शिक्षण म्हणजे आपलं जीवन सुधारणे होय. शिक्षण म्हणजे आपली उन्नती करणे होय. आपली प्रगती करणे होय. आपला विकास करणे होय. शिक्षण म्हणजे कळणे, समजणे, शहाणपण येणे, माहिती होणे म्हणजे शिक्षण होय. काय चांगले, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य हे समजणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे अंधकाराची माती होय. शिक्षण म्हणजे अज्ञानाची माती होय. शिक्षण हा विशाल महाविशाल सागर आहे. शिक्षण हे कधी संपत नाही. माणूस संपेल, युग बदलेल, काळ बदलेल, काही उलथापालथ होईल, परंतु शिक्षणाची वाहती गंगा कधी संपत नाही. ती वाहतच राहील. म्हणून ही शिक्षणाची गंगा अखंड आहे, अमर्याद आहे, विशाल आहे, महाविशाल आहे. शिक्षण हे आपला अज्ञान दूर करते, आपला अंधकार दूर करते. शिक्षणामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते. अधोगतीची राख म्हणजे शिक्षण होय. अंधश्रद्धेची माती म्हणजे शिक्षण होय. खुलचट कल्पना, रूढी, मूर्ख रूढी यांचा नाश म्हणजे शिक्षण होय. लिहिता येणे, वाचता येणे, समजणे, कळणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे सुशिक्षित होणे होय. शिक्षण म्हणजे आपल्या अंतर्मनाची प्रगती करणे होय. शिक्षण म्हणजे स्वतःला सुधारणे होय. शिक्षण म्हणजे स्वतःचं जीवन सुंदर करणे होय. शिक्षण म्हणजे मन सुंदरता होय. शिक्षण म्हणजे अज्ञानातून अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग होय. शिक्षण म्हणजे अंधकारमय जीवन रंगीन, सुखमय, ज्ञानमय, प्रकाशमय बनवणे होय. शिक्षण म्हणजे ज्ञानाची वाहती धारा होय. शिक्षण म्हणजे प्रगती, विकास, उत्कृष्ट यांचा मेळ होय. शिक्षण म्हणजे खरा विकास होय, खरी प्रगती होय. शिक्षण म्हणजे पूर्ण संपूर्ण कळणे, समजणे होय. अशा शिक्षणाच्या खूप व्याख्या होतील, परंतु शिक्षणाची अशी एक व्याख्या होणार नाही. कारण शिक्षण हे अमर्याद आहे, शिक्षण हे विशाल आहे, शिक्षण ही वाहती धारा आहे. शिक्षण शिकणे गरजेचं आहे. शिक्षणामुळे आपल्याला हवे ते मिळते, पाहिजे ते मिळते. आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता येते, हवी तशी प्रगती करता येते, आपला विकास करता येतो. या शिक्षणामुळे आपल्या सर्व प्रकारची माहिती मिळते. या शिक्षणामुळे आपल्याला
सर्वांगीण प्रगती करता येते. शिक्षण नसेल तर आपल्याला कोणी फसवू शकतो. शिक्षण नसेल तर कोणीही आपल्या चांगुलपणाचा, आपल्या भोळेपणाचा फायदा घेऊ शकतो. शिक्षण नसेल तर आपली प्रगती होत नाही, आपला विकास होत नाही, आपली उन्नती होत नाही, आपला खरा विकास होत नाही. शिक्षण नसेल तर आपल्याला महत्त्व नाही, आपली शान नाही, मान नाही, आपल्या जीवनाला अर्थ नाही, आपल्या जीवनाला रंग नाही, आपल्या जीवनाला तथ्य नाही. म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे. कारण शिक्षणामुळेच आपल्याला मान प्राप्त होतो, शान प्राप्त होते, सुंदरता प्राप्त होते, आपलं हुशारपण येते, शहाणपण येते, समजदारपण येते. शिक्षणामुळेच आपली अधोगती दूर होते. शिक्षणामुळेच आपला उत्कर्ष होतो. शिक्षणामुळेच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्य होते, दिव्य होते. आणि शिक्षणामुळेच आपली सर्वांगीण प्रगती होते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. परंतु हे सुशिक्षण असलं पाहिजे, चांगलं शिक्षण असलं पाहिजे, सुंदर शिक्षण असलं पाहिजे. केवळ घोकंपट्टी शिक्षण असू नये, केवळ पास नापासचं शिक्षण असू नये, केवळ टक्केवारी घेण्याचे शिक्षण असू नये. शिक्षण म्हणजे केवळ टक्केवारी घेणे नव्हे, या लिहिता वाचता येणे नव्हे, या पास नापास होणे नव्हे, या एक वर्ग बदलून पुढे जाणे नव्हे, या जास्तीत जास्त मार्क घेणे नव्हे, या घोकंपट्टी करणे नव्हे. तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण प्रगती होय. शिक्षण म्हणजे कळणे, समजणे, सावरणे, सांभाळणे, सर्व प्रकारची माहिती मिळणे आणि जीवन सुंदर बनवणे होय. म्हणून शिक्षण ही वाहती धारा आहे. सुशिक्षण घ्या, चांगलं शिक्षण घ्या, सुंदर शिक्षण घ्या आणि आपली प्रगती करा, आपला विकास करा. यातच शहाणपण आहे, समजदारपण आहे. शिक्षण शिका आणि आपली प्रगती करा, आपला विकास करा. कारण खऱ्या शिक्षणाने प्रगती होत असते, विकास होत असतो. खऱ्या शिक्षणाने आपलं जीवन सुंदर होते. शिक्षण हे चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे, सुंदर शिक्षण असलं पाहिजे. कारण शिक्षणानेच खरा उत्कर्ष घडून येतो. शिक्षण हे आपल्याला चांगल्या, सुंदर, दर्जेदार मार्गावर नेणारा साधन आहे. शिक्षण हे आपल्याला हवे तसे जीवन, पाहिजे तसे जीवन देणारे रत्न आहे, अलंकार आहे. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे. या शिक्षणाबरोबरच आपल्याकडे शिस्त असली पाहिजे, शील असलं पाहिजे, नम्रता असली पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, चांगली गुणवत्ता असली पाहिजे. केवळ शिकत जाणे परंतु शिस्त नसणे, माणुसकी नसणे, चांगुलपणा नसणे, नम्रता नसणे, चांगले गुण नसणे, वागण्या बोलण्याची अक्कल नसणे म्हणजे शिक्षण नव्हे. आणि ते शिक्षणाला काही अर्थ नाही. शिक्षणाला अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा शील असेल, करुणा असेल, दया असेल, माया असेल, माणुसकी असेल, नम्रता असेल, शिस्त असेल, तरच शिक्षणाला अर्थ प्राप्त होतो. शिक्षणाबरोबरच शिस्त पाहिजे, स्वच्छता पाहिजे, मन निर्मळ पाहिजे, विचार सुंदर पाहिजे, चांगुलपणा पाहिजे, माणुसकी पाहिजे, नम्रता पाहिजे. या शिक्षणामुळे आपल्याला धीर प्राप्त होतो, धैर्य प्राप्त होते. या शिक्षणामुळे आपल्या दूरदृष्टी येते. तसेच आपलं धाडस, साहस वाढते. तसेच आपल्या सर्व बाबतीचं माहिती होते, कळते, समजते. शिक्षण शिकणे का गरजेचं आहे? शिक्षण शिकणे गरजेचं आहे कारण शिक्षणामुळे आपला सर्व विकास होतो. शिक्षणामुळे आपल्याला पाहिजे तसे, हवे तसे जीवन करता येते. या शिक्षणामुळे आपला अंधकार दूर होतो. या शिक्षणामुळे आपलं अज्ञान दूर होते. या शिक्षणामुळे कोणी आपल्याला फसवत आहे का, कोणी आपल्या चांगलेपणाचा, भोळेपणाचा फायदा घेत आहे का, याची हे कळतं, हे समजतं. या शिक्षणामुळे आपला हिशोब येतो. या शिक्षणामुळे आपल्याला प्रगती करता येते, आपला स्वतःचा विकास करता येतो, आपलं स्वतःचं जीवन सुधारता येते. या शिक्षणामुळे आपल्याजवळ कलांचा, आपल्याजवळ कौशल्यांचा आपल्याला फायदा करता येतो, उपयोग करता येतो, आपली कला जोपासता येते, आपलं कौशल्य जोपासता येते. या शिक्षणामुळे
आपल्या गुणवत्तेला वाव मिळतो. या शिक्षणामुळे आपल्याला महत्त्व प्राप्त होतं. या शिक्षणामुळेच आपली शान वाढते, आपला दर्जा वाढतो, आपला मान वाढतो. या शिक्षणामुळेच आपल्याला सर्व बाबीची माहिती मिळते, जगभरातली माहिती मिळते, घडामोडीची माहिती मिळते. या शिक्षणामुळेच आपल्याला सर्व काही कळते. शिक्षण असेल, चांगलं शिक्षण असेल तरच आपल्याला आपला विकास करता येतो, आपली प्रगती करता येते आणि आपल्याला सर्वोच्च ध्येय साध्य करता येते, स्वप्न साध्य करता येते. म्हणून शिक्षण शिकणं गरजेचं आहे. शिक्षण नाही तर काहीच करता येत नाही. शिक्षण नाही तर आपला अंधकार दूर होत नाही. शिक्षण नाही तर आपलं अज्ञान दूर होत नाही. शिक्षण नाही तर आपली गरिबी दूर होत नाही. शिक्षण नाही तर आपलं दारिद्र्य दूर होत नाही. शिक्षण नाही तर आपल्याला कोण फसवत आहे, कोण लुबाडत आहे, कोण आपल्या चांगुलपणाचा, भोळेपणाचा फायदा घेत आहे हे काही समजत नाही, काही कळत नाही. शिक्षण शिकणे गरजेचं आहे. शिक्षण शिकल्यामुळे आपले सर्व काही समजतं, कळतं, जाणीव होते. म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे, चांगुलपणाचं आहे. कारण शिक्षणामुळेच खरा उत्कृष्ट घडून येतो. शिक्षणामुळेच प्रबोधन होते. शिक्षणामुळेच आपल्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, व्यवहारात, वर्तणुकीत बदल होतो, परिवर्तन घडून येतं. या शिक्षणामुळेच खरं परिवर्तन घडून येतं. या शिक्षणामुळेच खरं प्रबोधन घडून येतं. शिक्षण हा महत्त्वाचा अलंकार आहे. म्हणून परंतु हे शिक्षण चांगलं असलं पाहिजे, सुशिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे, उत्तम शिक्षण असलं पाहिजे. तरच मनुष्याचा विकास होतो, प्रगती होते. हे केवळ पैसा कमवण्यासाठी शिक्षण असू नये, केवळ पैशासाठी शिक्षण असू नये, केवळ टक्केवारीसाठी शिक्षण असू नये, केवळ पास नापास होण्यासाठी शिक्षण असू नये, केवळ घोकंपटीचे शिक्षण असू नये. तर शिक्षण हे सर्वांगीण प्रगती करणारं असावं. विद्यार्थ्यांचा कोणाचाही सर्वांगीण विकास करणारं शिक्षण असावं, सर्वांगीण प्रगती करणारं शिक्षण असावं. म्हणजे माणसाला या शिक्षणामुळे सर्व कळायला पाहिजे. जीवन कसं जगायचं, कसं राहायचं, वर्तन कसं करायचं, व्यवहार कसा करायचा, बोलायचं कसं, वागायचं कसं, हे सर्व काही शिक्षणामुळे कळत असतं. म्हणून या सर्व काही कळायला पाहिजे, याची जाणीव झाली पाहिजे. शिक्षण फार महत्त्वाचं आहे, ते सुशिक्षण महत्त्वाचं आहे. आणि शिक्षणाबरोबरच शील असणे, शिस्त असणे, माणुसकी असणे, नम्रता असणे, चांगुलपणाची सांगड घालणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. शिक्षण हे आपल्याला अस्तित्व प्राप्त करून देते. शिक्षणामुळे आपलं अस्तित्व काय आहे, आपला दर्जा काय आहे, आपली योग्यता काय आहे, आपली लायकी काय आहे, आपल्यात कोणते गुण आहेत, आपल्याकडे कोणती कला आहे, आपल्याकडे कोणते कौशल्य आहे, या सर्वाची जाणीव शिक्षणामुळे होते. शिक्षणामुळे आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षण शिकणे गरजेचं आहे. शिक्षण शिका, चांगले शिक्षण घ्या, सुशिक्षण घ्या, तरच तुमची प्रगती होते, तुमचा विकास होतो. म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.